वेलकम घेऊन आलाय हे दादा. गाडी कुठं आणली तुम्ही परत? जेवायला काय कोणी कोणी काय काय आणले? हर हर महादेव. पोचलो फायनली. कुठे? हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे रविवार, सकाळीचे 7 वाजलेत आणि मी आहे ठाण्यामध्ये. आणि या व्लॉगमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाणार आहे. उद्या श्रावणातला दुसरा सोमवार, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपण गेलो होतो प्रतापगडावरील असलेल्या केदारेश्वर महादेवाच्या स्वयंभू देवाचं दर्शन करण्यासाठी घेऊन गेलो होतो. आज मी तुम्हाला अशाच एका स्वयंभू देवाच्या दर्शन करायला नेणार आहे. भरपूर लांबचा प्रवास असणार आहे आणि आमच्या सोबत कोण कोण आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. त्यापूर्वी व्लॉग सुरू करूया. व्लॉगला मजा येईल आणि कुठं चाललोय ते या व्लॉगच्या एंडिंगला सांगेन तुम्हाला. उद्या सोमवार, श्रावणातला दुसरा सोमवार आणि दर्शन तुम्हाला चांगलाच घडून देईन. तर पूर्ण व्लॉग बघा. कुठं जाणार आहोत, प्रवासात काय काय होणार आहे तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करीन. ठाण्याला नाश्ता करण्यासाठी थांबलोय. सकाळी 6 वाजता निघलोय. प्रवासात काय काय जे जे होणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, लांबचा प्रवास आहे. हर हर महादेव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. हे बघा, नाश्ता आलेला आहे आणि नाश्त्यासोबत समोर कोण कोण आहे बघा जे आपल्यासोबत या प्रवासामध्ये सामील आहेत. गुड मॉर्निंग. समीर दादा आहे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग. परदेशी सर आहेत आणि सँडी दादा आहे. हर हर महादेव. नाश्ता आलेला आहे. वेलकम घेऊन आलाय 2025चा. विषय खोल आहे यो. कावाचा कसा आहे आता? काय आयटम काय मागवलाय? सगळे आपल्यालाच बघतात. एकावरती मागवले. पनीरवाला आहे ना यो. ऑर्डर करताना मी ब्लॉग सुरू करायला गेलतो. जो टॉपचा स्पेशल मागवलाच वाटतं तुम्ही ना? समीर दादा सोबत आहे तर सगळ्या स्पेशल गोष्टी खायला आणि स्पेशल इथं राहायला वगैरे भेटणार आहे आपल्याला. या चला, माझा काय व्हिडिओ चालू झाला, व्हिडिओ काढून झाला का माहिती खायला तयार. कसं लागतंय? एक नंबर. एक नंबर. परत घे दादा. कसा लागला? एक नंबर आहे ना. पैसा वसूल आहे. आपल्या उरणमध्ये भेटलो काय? उरणमध्ये आता सध्या तरी नाही भेटत. चान्स आहे दादा टाकायचा बघ. पूर्ण चीज आहे हे बघा. पूर्ण चीजने भरलंय. एअर वगैरे चेक करून घेऊया. चला, नाश्ता करून झालाय आणि निघलो. आपला प्रवास सुरू करूया परत. हर हर महादेव. चाललंय सांगायचं ना, एंडिंगला सांगायचं आपल्याला. सरप्राईज आहे सर्वांसाठी. श्रावणातला दुसरा सोमवार, एकदम मस्त दर्शन करू आपण. चला. हर हर महादेव. समृद्धी महामार्ग. बसा आता दादा. एक झोपकाळ गाडी चालवता सरळ रस्ता आहे. नाशिक इगतपुरी. इगतपुरी टनल मला वाटतं 7-8 मिनिटाचा असेल. हा, आलो बाहेर. तो इगतपुरी टनल होता तो टोटल 7.5 किलोमीटरचा होता आणि आता जरासा थांबलोय. यो समोर व्ह्यू बघा. यो किल्ला असू शकते का दादा? वाटते तसा. हा, असतंय, असू शकते.
आमची पब्लिक एवढी डेंजर आहे काय, काहीच खाया पियाला न घेता, म्हणजे आपला सुका चाकणा टाईप असं काहीच न घेता डायरेक्ट 14-15 तासाचा प्रवास कापायला निघाले होते. तर थोडे एक ब्रेक घेतले, मॉन्स्टर ब्रेक. काय दादा हे पण डेंजर लागते. डेंजर यूथ घाबरायचं नाही, डर के आगे जीत आहे. हा घे. आता 2 चाकावर चालव गाडी दादा. चला सर पण आहे तर जरासं खायला घेतलाय. चला प्रवास सुरू करूया. ए दादा गाडी कुठं आणलीस तुम्ही परत? करंजा गावाला परत गाडी आणलीस का काय? आया चुकवला रस्ता. या रस्त्याला पहिल्यांदा चालू असेल ना गाडी? या रस्त्याला पहिल्यांदा, मी पण पहिल्यांदा चालू. त्या टनल मधून आलेलाच कधी यापूर्वी? तो इगतपुरी टनल सगळ्यात मोठा टनल, त्याच्यातून मी पण पहिल्यांदा आलो. त्याच्या पुढून रस्ता चालू झालाय ना, चालू तिथपासून आता चालू झालाय का तो? चला समृद्धी मार्गावरून आपण उतरलो आता छत्रपती संभाजीनगर येथे. असा टोल आपल्याला पडला असता समृद्धी महामार्गावरचा 1100 रुपये. चला पण आता आपले समीर साहेब आपले सोबत आहेत ना, टेन्शन नाही. चलो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गावरून आम्ही उतरलो आणि CNG पण भरली. 750 रुपयाची CNG भरले. बरा वाटला CNG पंप भेटल्यानंतर. समृद्धी मार्गावर कुठंच म्हणजे 2च पेट्रोल पंप लागले असेल ना दादा, फार तर 2च लागले. तिथं CNG बिलकुल नाही आणि लांब लांबपर्यंत टपरी बिपरी कायच नाही दिसत. तर ठीक आहे, तर कटवरून आम्ही उतरलोय, CNG भरली मस्त आणि अशा हायवेच्याच बाजूला मस्त जेवायसाठी थांबलोय. घरगुती जेवण सगळी आहे बघा. गाडीला पण थोडा आराम आणि आमच्या पोटाला पण आराम सध्या जरा. जेवायला काय कोणी कोणी काय काय आणलंय? भाकऱ्या मजबूत आहेत, कुप्पा आणि कोलंबी आहे. कुप्पा आणि कोलंबी. बाकीचा मेनू नंतर काढू आपण. ओके. उन्हात बसलो कारण गरम गरम खायला भेटेल ना. हा कारण काय आल्यापासून. चलो. पवन चक्कीची पाती बघ किती मोठी आहे. अरे बाबा ही बघा कितकुशी दिसते ना ते आपल्याला. ही बघा कसली लांब लचक आहे. लावत कसं असते ना जबरदस्त. समुद्र बघे. CNG भरायला आलोय. 500+ झाले ना किलोमीटर आपलं. 500+ झालं. आम्ही कारमध्ये टाल्या सुद्धा वाचवल्या आणि आता काय विषय झालाय मला समजतं. सांगितलं गाडी पुढे घे CNG वर आणि आता समजतं काय CNG संपलंय. आता आल्यानंतर त्यांचं रिएक्शन बघूया कसं होय. संपला CNG संपला. हो तो कुठं आहे? थोडा पण नाही, थोडा पण नाही. किती लांबून परत आलो आम्ही. बापरे. चल चला सर बोलले दाबून. आता काय भरायचा दाबून. चला फायनली CNG भेटलेली आहे 40 किलोमीटर नंतर आणि आता फक्त 250 किलोमीटर राहिले ना दादा. फक्त 250 किलोमीटर झाले आपला. म्हणजे अजून आपला उरण ते शिर्डी राहिला. उरण ते शिर्डी 1 साईड गाडी चालवली कारण का आज मला थोडीशी सर्दी झाली त्याच्यामुळे सर्व भार समीर दादावर आले एकट्यावरती. इथं CNG बघू दे किती आहे. 86 रुपये kg. 4:30 वाजलेत आणि काहीच तासांचा प्रवास राहिलाय आणि आता फक्त दादा काही 100 किलोमीटरवर CNG भेटली तर कामच होईल ना आपला. बाउंड्री पार केली ना आपली. महाराष्ट्र सोडला ना आपण. महाराष्ट्र सोडल्याचा मेसेज आला आपल्याला आणि काहीच तास बाकी आहेत महादेवाच्या दर्शनासाठी किंवा आपल्या नगरीत पोहोचण्यासाठी. नगरी कुठली आहे ती तुम्हाला पोहोचल्यावर सांगितलं बघा. सर्व आहेत. आतुरता आहे सर्वांना पोहोचल्यावरची. सर्व तिकीट वगैरे बुक झाले ना आपला. एंट्री वगैरे सर्व झालंय ना. VIP डायरेक्ट. टेन्शन नाही आपल्याला काय. चला
हर हर महादेव। हर महादेव। बच्चे शेर का पीछा नहीं करते, आगे निकल जाते, आगे निकल जाते। म्हणजे असं कार याच्यावर गाड्यांवर यांच्या भारी लिहिलेलं असते, भारी लिहिलेलं असते। चल हॅलो अनु चल। सात वाजलेत आणि 120 किलोमीटरचा प्रवास राहिलाय आपला आणि CNG पंप भेटलाय। अजून काय पाहिजे तुम्हाला? आतापर्यंत साथ दिलेली आहे CNG ना आपल्याला। सर गार्डन मध्ये, सर इकडे बघा गार्डन मध्ये आराम करतायत बघा। चलो चला पोचलो तर लोकेशन वरती। इथून मंदिर देवस्थान आपला 9 किलोमीटर आहे आणि जेवायसाठी थांबलोय। जेवायला या। हर हर महादेव। दाल खिचडी मागवले, गरम गरम आहे। आता मोठा टास्क आहे म्हणजे रूम बघायचा। आम्ही रूम बुक नाही केली कारण का हा प्लॅन आयत्यावर झाला होता। 15 तास रनिंग झाली ना आणि कंटिन्यू समीर दादानी गाडी चालवली, मस्त गाडी चालवली। 15 ऑगस्ट येतेच ना आपली। तर नंतर रूम टूर देईन तुम्हाला थोड्याच वेळेला। पहिले रूम शोधतोय आता थोडा पेट पूजा करून आणि नंतर कुठं आलो ते पण सांगेन। बहुतेक जणांना समजला पण असेल, पण बघूया तुम्ही ना गेस्ट नका करू, तुम्हाला सांगेन मी आता एंडला। चला हर हर महादेव। पोचलो फायनली। कुठे रूम? आता रूम दाखवल्यावर बोला, सर्व एक सोबत बोलू। चला रूम टूर देतो तुम्हाला। हे बघा एक रात्रीसाठी मस्त 1600 रुपयामध्ये रूम मिळालेले आहे। AC रूम, मस्त रूम आहे। छोटासा वॉशरूम, गीझर, हा बघा हा मी, खुला आसमान, 4 जण कम्फर्टेबली बसू झोपू शकतो आपण याच्यावरती। चला जेवून झालाय आणि तुम्हाला रूम टूर सुद्धा दिलेला आहे आणि 850 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलोय महाकालच्या नगरीत उज्जैनला। हर हर महादेव। चला आराम करूया, तुम्ही फ्रेश वगैरे व्हा। तर तेच सांगायचा प्रयत्न केला। 850 किलोमीटरचा प्रवास फक्त एकट्याने समीर दादांनी गाडी चालवली कारण का मला दुपारी म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे सर्दी झाली होती। तर हे थोडा सरप्राईज असा व्लॉग होता तुमच्यासाठी। तर व्लॉग कसा वाटला? शॉर्ट व्लॉग असणार आहे, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। समीर दादाची पास असल्यामुळे टोल नाक्याचे रेट्स तुम्हाला दाखवू नाही शकलो, बाकी प्रवास एकदम फर्स्ट क्लास झाला। सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केला। शॉर्ट व्लॉग असणार आहे आणि सकाळी 6 वाजता निघलो होतो, आता पूर्ण जेवून वगैरे 10:30 वाजता आम्ही रूमवरती पोहोचलोय। तर हा होता छोटासा व्लॉग। गेल्या व्लॉगमध्ये म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार जो आपण प्रतापगडावरती जाऊन अभिषेक वगैरे केला, आता उद्या श्रावणी सोमवारला दुसरा सोमवार आहे, तो आपण महाकालच्या नगरीत दर्शन घेणार आहोत। तर ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायला, जास्तीत जास्त जेवढा फिरीन तेवढा सर्व दाखवण्याचा प्रयत्न कराय। तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण उद्या उज्जैनमध्ये आणि ओंकारेश्वर वगैरे फिरणार आहोत, ते सर्व काही ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून। हर हर महादेव।